लूकचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 36 पासून 38 पर्यंत मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. परुषांतील कोणा एकाने त्याला आपल्या येथे भोजन करण्याची विनंती केली आणि तो त्या परुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला. तेव्हा पहा, त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो परुषाच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एक प्रसंग आपण या ठिकाणी वाचला. हा प्रसंग असा आहे की हा एका पापी बाईचा, पापी स्त्रीचा पश्चाताप आहे. इथे असं म्हटलं आहे की प्रभू येशूला एका परुषाने आपल्या घरी जेवायला बोलावलं. परुषी म्हणजे धर्मशिक्षक, ज्यांना धर्माचं खूप ज्ञान आहे. अशा एका सभ्य माणसाने येशूला आपल्या घरी जेवायला बोलावलं. येशू त्यांच्या घरी जाऊन जेवायला बसला आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा येशू कुठे जायचा तेव्हा तो एकटा नसायचा, तर त्याचे शिष्य त्याच्यासोबत असायचे आणि अजून पण पुष्कळ लोक जे त्याच्यावर विश्वास ठेवायचे, त्याच्या मागे मागे जायचे, ते पण असायचे. आणि हे सगळे लोक त्या परुषाच्या घरामध्ये जेवायला बसलेले असताना त्या गावामध्ये एक स्त्री होती, जिला पापी स्त्री म्हटलं आहे. तिने ऐकलं येशूविषयी की तो अमुक परुषाच्या घरात जाऊन जेवायला बसलेला आहे. तेव्हा ती बाई घरातून निघाली. तिने तिच्यासोबत एक अलाबास्त्र तेलाची कुपी, अतिशय महागड्या अशा सुगंधी तेलाची कुपी सोबत घेतली आणि ती त्या घरात आली. जिथे येशू बसला होता तिकडे त्याच्या मागे येऊन ती उभी राहिली आणि ती रडत होती. बायबल सांगतं की तिने आपल्या अश्रूंनी त्याचे पाय भिजवले, आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले म्हणजे चुंबनं घेतली आणि मग तिने जे महागडं सुगंधी तेल आणलं होतं ते तिने येशूच्या पायाजवळ लावलं, पायाला लावलं. हा आहे सगळ्या या पापी बाईचा पश्चाताप. कुठे सुरू आहे? परुषाच्या घरात. कारण तिला कळलं होतं की येशू इकडे आहे आणि म्हणून ती त्या ठिकाणी गेली होती. या परुषाच्या घरात एका पापी बाईचा पश्चाताप सुरू आहे आणि समोर पुष्कळ लोक आहेत जे हे सगळं काही बघत आहेत. हा प्रसंग पुढे खूप मोठा आहे, कारण ज्या वेळेला हे सगळं सुरू होतं त्यावेळेला परुषी, ज्याने येशूला आपल्या घरी जेवायला बोलावलं होतं, त्याला प्रश्न पडला की हे काय चाललेलं आहे. ती बाई पापी आहे. हा जर देवपुत्र आहे तर ह्याला समजत नाही का की ती बाई पापी आहे? तो तिला हात कसा लावू देतो? ती त्याच्या पायाला हात लावते, ती त्याच्या पायाची चुंबनं घेते. हा सगळं करू कसं देतो? हा जर देवाचा पुत्र आहे, पवित्र आहे, तर तो या पापी बाईला जवळ का उभं करतो? हे त्याच्या मनात सुरू आहे आणि जे त्याच्या मनात सुरू आहे ते तिथे असलेल्या अनेकांच्या मनात सुरू होतं. फक्त ते उघडपणे बोलू शकत नव्हते. पण येशूने त्यांचे विचार ओळखले. त्यांच्या मनात काय चाललेलं आहे हे येशूला माहिती होतं. पण त्या बाईचा पश्चाताप येशूने पुरा होऊ दिला आणि मग येशूने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. ही घटना काय आहे हे येशूने त्यांना सांगितलं आणि मग येशू त्या परुषाला म्हणाला, मी तुझ्या घरात आलो तेव्हा तू मला पाय धुवायला पाणी दिलं नाहीस, पण या बाईने तिच्या आसवांनी, अश्रूने माझे पाय धुतले. मी तुझ्या घरात आलो पण तू माझ्या तोंडाचा एक मुका पण घेतला नाही, पण तिने माझ्या पायाचे किती मुके घेतले. तू माझ्या तोंडाचं चुंबन घेतलं नाही, पण तिने तर माझ्या पायाची चुंबनं घेतली. मी तुझ्या घरात आल्यानंतर तू माझ्या डोक्यावर तेल लावलं नाही, पण तिने माझ्या पायाला सुगंधी महागडं तेल लावलं.
आणि मग तिच्याकडे वळून येशू म्हणाला, हिने जे पुष्कळ पापं केली होती त्या सगळ्या पापांची हिला क्षमा झाली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग येशू त्या बाईला म्हणतोय, शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला तारलं आहे. तुझ्या विश्वासाने तुला पाप क्षमा झाली आहे आणि तुझं तारण झालं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना, मानवी रूपात असताना खूप गोष्टी घडल्या आणि त्यातल्या मोजक्याच गोष्टी या 4 शुभवर्तमानामध्ये लिहून ठेवल्या आहेत. मोजक्या गोष्टी, सगळ्या गोष्टी लिहिल्या नाहीत. येशू ख्रिस्त या जगात जन्माला आल्यापासून क्रूसावर मरेपर्यंत आणि क्रूसावर मेल्यानंतर 3ऱ्या दिवशी उठला आणि 40 दिवस शिष्यांना दर्शनं दिली आणि 40व्या दिवशी स्वर्गात गेला. या इतक्या काळामध्ये खूप गोष्टी घडल्या, परंतु त्या सगळ्या लिहिल्या नाहीत. त्या सगळ्या लिहिणं शक्य नव्हतं आणि म्हणून त्यातल्या मोजक्याच गोष्टी आपल्या माहितीसाठी या 4 शुभवर्तमानामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि त्या मोजक्या गोष्टींमधली ही एक घटना आहे. जर ती लिहिली गेली आहे, बायबलमध्ये नोंदवली आहे, म्हणजे नक्कीच ती फार महत्त्वाची घटना आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगात राहणारे आपण सगळे पापी आहोत आणि आपल्या पापमुक्तीसाठीच येशू ख्रिस्ताने क्रूसावर प्राण दिला आहे. आपल्याला पापातून वाचवण्यासाठीच येशूने क्रूसावर बलिदान दिलं होतं. परंतु लक्षात घ्या, केवळ येशूच्या बलिदानाने आपल्याला पापक्षमा मिळत नाही, तर आपण जे पापी आहोत ते आपल्याला देवासमोर खरा पश्चाताप करण्याची गरज असते. पापक्षमा उपलब्ध आहे, पण ती प्राप्त करून घेण्यासाठी खऱ्या पश्चातापाची गरज आहे. जोपर्यंत खरा पश्चाताप होत नाही तोपर्यंत ती पापक्षमा आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. पापक्षमा आहे, पण ती मिळवायला पश्चातापाची गरज आहे. आणि तो पश्चाताप कसा असला पाहिजे यासाठी या बाईचं संपूर्ण उदाहरण आणि ही संपूर्ण घटना अगदी सविस्तरपणे बायबलमध्ये लिहून ठेवलेली आहे. तुम्ही आणि मी, आपण सगळे पश्चाताप करतो. जेव्हा मी सगळे म्हणते तेव्हा सगळ्यांचा प्रकार मात्र वेगवेगळा असतो. आणि लक्षात घ्या, आपण ज्या पद्धतीने पश्चाताप करतो त्या पद्धतीवर अवलंबून आहे की आपल्याला पापक्षमा होणार आहे की होणार नाही आहे, कितपर्यंत होईल, कशी होईल, हे त्यावर अवलंबून आहे की आपण कशा रीतीने पश्चाताप करतो. आता काही लोक अशी प्रार्थना करतात, हे देवा, मी काही पाप केला असेल तर मला क्षमा कर. मी काही पाप केला असेल तर मला क्षमा कर. खरं तर असल्या माणसाला कळतच नाही की तो काय बोलतोय. तू जर म्हणतोयस की मी काही पाप केला असेल तर मला क्षमा कर, जोपर्यंत तू आपली पाप तोंडाने कबूल करून बोलत नाही की मी पापी आहे, तोपर्यंत पापक्षमा नाहीच आहे. कालच सुंदर साक्ष मी ऐकली, खूप आनंद झाला ही साक्ष ऐकून. एका बंधूने साक्ष दिली. काही काळापूर्वी ते गावी गेले होते आणि मग गावावरून जेव्हा ते मुंबईला परत आले त्यावेळेला त्यांनी आपला धंदा नेहमीचा चालू केला, पण धंदा काही चालेना. ते भाजी विकायचा धंदा करायचे म्हणजे आताही करतात. पण ते म्हणतात की मी इतका कर्जात बुडालो, इतका कर्जात, की मी एकदा बाजारातून भाजी आणली की 4-4 दिवस माझी भाजी संपत नसे, गिराईकच येत नसे. 4-4 दिवस भाजी संपायची नाही आणि मग त्या 4 दिवसात बरीच भाजी सडून पण जायची, खराब व्हायची, नुकसान नुकसान नुकसान. आणि अशी अवस्था झाली की इथे मुंबईला ज्या घरामध्ये, ज्या खोलीमध्ये तो भाड्याने राहत होता, पूर्ण 12 महिन्याचं त्याला भाडं पण भरता आलं नाही. गावावरून पण त्याचे कुटुंबीय फोन करायचे, पैसे पाठवा, आणि हा माणूस त्यांना सांगायचा की माझ्याकडे काही नाही आहे, तुम्ही तिकडून कुठून तरी उधार घ्या आणि कसं तरी भागवा, मी नंतर पैसे देईन. पण नंतर देणार कुठून, याच्याकडे काही आहेच नाही आहे.
तिकडे गावातलं कुटुंब इकडून तिकडून उधार काढून काढून तिकडे त्यांचं कर्ज झालं, इकडे ह्याचं कर्ज झालं. 12 महिने झाले खोलीचं भाडं भरता आलं नाही, धंदा चालत नाही आणि शेवटी घराच्या मालकाने सांगितलं की आता तुला घर सोडावं लागेल, 12 महिने तू भाडं भरलं नाही, आता मी तुला ठेवणार नाही. हा माणूस अतिशय दुःखी होता, निराश होता आणि देवाची अशी दया झाली की याच काळात त्याला प्रार्थनेविषयी माहिती मिळाली. तो प्रार्थनेला आला. हा भाऊ म्हणतो, मी रडून देवाजवळ प्रार्थना केली. ही फार जुनी गोष्ट नाही आहे, आता मार्च महिन्यातलीच घटना आहे, 2 महिन्यापूर्वी. रडून देवाजवळ मी प्रार्थना केली. इथून मी घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर पूर्ण आठवड्यामध्ये मी माझा व्यवसाय बंद ठेवला, धंद्यावर गेलोच नाही आणि संपूर्ण आठवडाभर मी सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सतत प्रार्थना करत राहिलो. पण तुम्हाला माहीत आहे, त्याने एक मुख्य वाक्य सांगितलं, मी या सगळ्या काळात देवाकडे माझ्या पापांची क्षमा मागत होतो. जेव्हा मी इथे आलो आणि रडून या प्रार्थना घरात देवाजवळ प्रार्थना केली, तेव्हा मी देवाला सांगितलं, मला क्षमा कर, माझ्या सगळ्या पापांची मला क्षमा कर, माझ्यावर दया कर. आणि मग इकडून मी घरी गेलो. पूर्ण 1 आठवडा मी माझ्या धंद्यावर गेलोच नाही आणि 1 आठवडा मी घरात बसून सकाळ दुपार संध्याकाळ रडत राहिलो, प्रार्थना करत राहिलो आणि पापांची क्षमा मागत राहिलो. असा माणूस मी पहिल्यांदा बघितला, ज्याने 1 आठवडा आपला कामधंदा बंद ठेवून घरात बसून दिवस रात्र पश्चाताप करत राहिला आणि क्षमा मागत राहिला आणि प्रार्थना करत राहिला. पण तुम्हाला माहीत आहे काय झालं? ते म्हणतात 1 आठवड्यानंतर जेव्हा मी धंद्यावर गेलो तेव्हा देवाचे आशीर्वाद 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 आणि एवढे आशीर्वाद आले की मी एकदा बाजारातून भाजी आणली की ती विकायला मला 4 दिवस लागायचे संपायला. पण माझी अशी परिस्थिती तयार झाली की मी भाजी आणता आणता रस्त्यात विकली जाऊ लागली. मला दिवसाला 2दा बाजारात जाऊन भाजी आणावी लागली. आणि आत्ता मार्च महिन्यात हे घडलं. आत्ता आपण मे महिन्यामध्ये आहोत. हे भाऊ म्हणतात, देवाने मला एवढा आशीर्वाद दिला की मी माझ्या रूमचं 12 महिन्याचं भाडं भरलं, गावाला कर्ज झालं होतं ते सगळं भरून टाकलं आणि देवाने मला भरून दिलं. आता मला कसलंही कर्ज नाही आहे आणि माझा धंदा एवढा चालतो एवढा की आता मला दिवसातून 2दा बाजारात जाऊन भाजी आणावी लागते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून देवाचं वचन म्हणतं, देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्याला तो प्रतिफळ देणार आहे. झटून काय केलं सांगा या माणसाने? किती शहाणा माणूस, किती हुशार माणूस. मला तुम्ही सांगा, कोणाला अशी हिम्मत होईल ज्याच्यावर एवढं कर्ज होऊन बसलं आहे, तो आपला कामधंदा बाजूला ठेवून प्रार्थना करायला बसेल? तो सांगेल कामधंदा बंद ठेवला तर पैसे कुठून येतील, काय होईल? पण त्याने शहाणपणा वापरला. देवाने दिलं तर मला मिळेल, देवाने दिलं नाही तर मी कितीही घाम गाळला तरी काहीच होणार नाही. 1 आठवडा आपला धंदा बंद ठेवून दिवस रात्र आपल्या घरात राहून पापांचा पश्चाताप करत राहिला आणि देवाने छोटा आशीर्वाद नाही, आकाश कपाट उघडून आशीर्वादाने त्याला भरून काढलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही कसा पश्चाताप करतोय, कोणत्या प्रकारे आम्ही देवाकडे क्षमा मागतोय? पश्चातापाचे अनेक प्रकार असतात. काही जण म्हणतात, देवा मी काही केलं असेल ना तर मला क्षमा कर. काही जण फक्त तोंडाने बोलतात, देवा मला क्षमा कर, मी पापी आहे, मला क्षमा कर. फक्त तोंडाने एक बोलायचं असते म्हणून, हृदयात काही नसतं. डोळ्यातून आपल्या पापांसाठी 2 अश्रू पण पडत नाहीत, थोडंसं वाईट पण वाटत नाही. काही म्हणतात, हा झालं पाप, मग आता काय करणार? झालं पाप, काय करणार? या बाईचा पश्चाताप बघा. ही गावातली पापी स्त्री होती. तिच्या जीवनात काय पाप होती आणि ती काय वाईट कामं करत होती हे गावातल्या लोकांना माहिती होतं. म्हणून सबंध गाव तिला पापी म्हणायचं, ही पापी स्त्री आहे.
पण तिने जेव्हा येशूविषयी ऐकलं की येशू आमच्या गावात अमुक पुरुषाच्या घरात आहे, जेवायला आला आहे आज, तेव्हा ती तिच्या घरातून बाहेर पडली. तिने हा विचार केला नाही, तिकडे केवढे लोक असतील बरं, आता कशी मी जाणार तिकडे, मला येशू कधीतरी एकटा भेटला पाहिजे, तो कधी एकटा भेटला ना तर मी जाईन त्याच्याकडे, मी रडेन त्याच्यासमोर आणि मी क्षमा मागेन. येशू मला एकटा भेटला पाहिजे, कारण आता तो त्या परुषाच्या घरात आहे. परुषी म्हणजे एवढा मोठा माणूस, आणि मग येशूचे शिष्य असतील, आणि मग त्या घरात किती सारी माणसं जेवायला जमली असतील, आणि त्या सगळ्यांसमोर मी एक पापी बाई कशी जाणार. तिने तो काही विचार केला नाही. येशू त्या घरात आहे ही बातमी तिला लागता बरोबर ती आपल्या घरातून बाहेर निघाली, सोबत सुगंधी मौल्यवान तेल घेतलं आणि तिकडे गेली. तिकडे गेल्यानंतर तिने बघितलं घर माणसांनी भरलेलं आहे. ती कुठे कोपऱ्यात जाऊन लपून बसली नाही. ती येशूच्या पायाजवळ येऊन रडत उभी राहिली. तिने एवढे अश्रू ढाळले. बायबल म्हणतं की तिने आपल्या आसवांनी येशूचे पाय धुतले. म्हणजे तुम्ही मला सांगा की तिच्या डोळ्यातून केवढे अश्रू पडले असतील, ती केवढी रडली असेल, तिला तिच्या पापांबद्दल किती वाईट वाटलं असेल, केवढे तिने अश्रू ढाळले असतील. एवढे अश्रू ढाळले की तिच्या अश्रूंनी तिने येशूचे पाय धुतले. आपल्या केसांनी तिने येशूचे पाय पुसले, त्या पायाचं चुंबन घेतलं, आणि मग जे महागडं तेल तिने सोबत आणलं होतं ते तिने येशूच्या पायाला लावलं. तिने बाकी कुणाची पर्वा केली नाही. कोण माझ्याकडे बघतंय, कोण मला हसतंय, कोण माझी चेष्टा करतंय, कोण माझ्याबद्दल काय विचार करतंय, कोणाला काय वाटतंय, काही नाही आहे. तिचं लक्ष फक्त आणि फक्त येशूकडे होतं. माझ्या प्रभूला माझ्याविषयी काय वाटत असेल, मी एवढी पापं केली आहेत, मी एवढं वाईट जीवन जगले आहे, माझ्या प्रभूला काय वाटत असेल माझ्याविषयी. त्याने मला क्षमा करायला पाहिजे, त्याने मला परत मिठीत घ्यायला पाहिजे, त्याने माझ्यावर दया करायला पाहिजे. तिचं लक्ष फक्त येशूकडे होतं. बाकी ती कोणाचाही कसलाही विचार करत नव्हती. किती जण आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करतात. आजूबाजूची परिस्थिती, अगदी अशा सामुदायिक ठिकाणी प्रार्थनेला असताना पण आजूबाजूचा विचार करतात. आपण रडलो तर लोक बघतील ना, कोण काय बोलेल, कोणाला काय वाटेल. आणि खूप वेळा आपल्या डोक्यात हेच विचार असतात, माझ्याबद्दल लोक काय विचार करतील, अमुकाला काय वाटेल, तमुकाला काय वाटेल. ही बाई बघा, जिने कुणाचाही कसलाही विचार केला नाही. तिच्या डोळ्यासमोर फक्त तिचा निर्माणकर्ता होता, तिचा जीवनदाता होता. बाकी तिला कुणाची काही पर्वा नव्हती. मी माझ्या जीवनदात्याविरुद्ध पाप केली आहेत, मला त्याची मर्जी पुन्हा संपादन केली पाहिजे, मला पुन्हा त्याची दया प्राप्त करून घेतली पाहिजे, मला त्याच्याकडून क्षमा मागायची आहे, क्षमा मिळवायची आहे. आणि यासाठी तिने जगाची पर्वा केली नाही. आणि म्हणून त्या परुषाच्या घर माणसांनी भरलेलं असताना पण ती तिकडे जाते आणि ती येशू समोर आपला पश्चाताप व्यक्त करते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून तिला पाप क्षमा जग जाहीरपणे झाली. येशूने जाहीरपणे सांगितलं, तुला पापांची क्षमा झाली आहे, जा, तुझ्या विश्वासाने तुझं तारण केलेलं आहे. जाहीरपणे, तिला गुपचूप नाही, सगळ्यांच्या समोर. आणि तिकडे जे हजर होते परुषी आणि मोठे मोठे लोक, त्यातल्या कितींना पापक्षमा झाली देवालाच माहिती. पण या बाईला मात्र सगळ्यांसमोर पापक्षमा झाली, कारण तिने पश्चातापच तसा केला, नम्रपणाच तेवढा दाखवला, बाकी कसलाही विचार केला नाही. आणि या घटनेवरून आपल्याला समजतं की देवाला एक तुटलेलं हृदय, पश्चातापी हृदय आवडतं. जुन्या करारात पण हे म्हटलं आहे की देवाचा आवडता यज्ञ म्हणजे तुटलेलं हृदय, भग्न हृदय. जे हृदय भग्न झालेलं आहे, तुटलं आहे, जे हृदय बाकी कोणाचा विचार करत नाही, कोण माझ्याविषयी काय विचार करत असेल, कोणाला काय वाटेल, मला कोण नावं ठेवतील, मला कोण हसेल, कोण माझ्याविषयी काय विचार करेल, हा विचार करत नाही. तर जे हृदय देवाकडे लागलेलं असतं, तुटलेलं हृदय, मला देवाची दया पाहिजे, मला देवाचं प्रेम मिळालं पाहिजे,
माझ्यावर देवाची कृपा झाली पाहिजे. जग मला हसो, जग माझी चेष्टा करो, जग मला नावं ठेवो, जग मला काहीही बोलो. किती लोक आपली प्रतिमा सांभाळायचा प्रयत्न करतात. प्रतिमा म्हणजे कुणी आपल्याला हसलं नाही पाहिजे, कुणी आपल्याबद्दल वाईट बोलायला नको. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि अशा वेळेला तुमचे कोणी वैरी असतील ना, त्यांचा तुम्ही पहिला विचार करता, ते काय बोलतील, त्यांना काय वाटेल. लक्षात घ्या, देवाला तुटलेलं हृदय आवडतं. जगाची पर्वा न करता, माणसांची पर्वा न करता जे नम्रपणे देवासमोर येतात आणि आपली मनं देवाकडे लावून अश्रू ढाळून नम्रपणे हृदयातून खरा पश्चाताप करतात, अशांसाठी देव स्वर्ग उघडतो, त्यांना पाप क्षमा करतो आणि त्यांची जीवनं स्वर्गीय आशीर्वादाने भरून काढतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाला तुटलेलं हृदय पाहिजे, भग्न झालेलं हृदय, स्वतःला शहाणं समजणारं हृदय नाही, कठोर हृदय नाही, कठीण अंतकरण नाही. कठीण अंतकरणातून कितीही प्रार्थना आली तरी देव त्या प्रार्थनेचा स्वीकार करत नाही. कठोर मनातून कितीही प्रार्थना आली तरी ती देव प्रार्थना स्वीकारत नाही. तुटलेल्या मनातून आलेली प्रार्थना देव लगेचच स्वीकारतो, ताबडतोब. तुटलेलं हृदय, पूर्ण नम्र झालेलं हृदय, जगाची पर्वा न बाळगता, माणसांचा विचार न करता फक्त आपल्या निर्माणकर्त्याकडे बघणारं हृदय, फक्त निर्माणकर्त्याचा आणि जीवनदात्याचा विचार करणारं हृदय, हे देवाला आवडतं. आपण या बाईचा प्रसंग वाचतो, बायबलमध्ये पटापट वाचून पुढे जातो. खरं तर ते वाचून पुढे जायचं नसतं, थांबायचं असतं आणि विचार करायचा असतो. मी असं करणार का? मी असं करू शकते का? काय प्रसंग होता त्या घरामध्ये. परुषी एवढा मोठा माणूस, घर माणसांनी भरलेलं आहे, प्रभू तिकडे बसला आहे. त्या घरात जाणं आणि एवढ्या मोठ्या जमावासमोर येशूच्या पायाजवळ उभं राहणं, रडणं, पश्चाताप करणं, ही काही सोपी गोष्ट नव्हती. आणि एकतर ती पापी स्त्री, म्हणजे सगळेच तिला पापी समजत होते. तिच्यासाठी तर ती केवढी मोठी कठीण गोष्ट होती. कोण मला काय बोलेल, कदाचित ते मला हाकलून लावतील तर, ओरडतील तर, अजून काही बोलतील तर, माझा काही अपमान होईल तर. किती लोक आपला अपमान होईल या विचाराने पाऊल उचलत नाहीत. माझा अपमान होईल, मला माझ्या काकाशी समेट करायचा होता, जायचं होतं बोलायला, पण भीती वाटत होती, काका मला हाकलून लावेल तर. माझ्या भावाशी मला समेट करायचा होता, इतकी वर्ष आमचं वैर होतं. प्रभूमध्ये आल्यानंतर मला कळालं की मला त्याच्याशी समेट केला पाहिजे. मला जायला वाटतं, पण भीती वाटते, भाऊ ओरडेल तर, भाऊ मला हाकलून लावेल तर, सगळ्यांसमोर माझा अपमान करेल तर. आपण किती असा विचार करतो सांगा. तुमच्यापैकी अनेकांच्या बाबतीत असं घडलं असेल की आधी तुमचं कोणाशी तरी काही भांडण झालेलं आहे आणि तुम्हाला अशी भीती वाटते, आत्ता वाटतंय की जाऊन त्यांच्याशी बोलायला पाहिजे, पण आता अशी भीती वाटते, आत्ता बोलायला गेलो तर ते कसे वागतील, ते ओरडतील, दुसऱ्यांसमोर अपमान करतील. कधीतरी असा वेळ शोधूया, ते एकटे असतील ना, तेव्हा आपण जाऊन हळूच बोलायचा प्रयत्न करू. म्हणजे एकटे असले म्हणजे काय, त्यांनी जरी आपला अपमान केला तरी चार चौघात होणार नाही ना, बघायला कोण नाही आहे, अशी आपण माणसं आहोत. आणि म्हणून या बाईचं उदाहरण बायबलमध्ये लिहून ठेवलं आहे, जिने कसलीही पर्वा केली नाही. तिने हा विचार केला नाही, तो परुषी मला घरातून हाकलून लावेल, मी पापी बाई आहे, त्याला माहिती आहे, ते लोक मला ओरडतील, हसतील, चेष्टा करतील, काहीही विचार केला नाही. आपण मात्र असा पुष्कळ विचार करतो. लक्षात ठेवा, देवाला आपण जेवढा प्रतिसाद देतो ना, तेवढा आपल्याला आशीर्वाद मिळतो. तुम्ही थोडा प्रतिसाद दिला तर थोडा आशीर्वाद मिळेल, तुम्ही जास्त प्रतिसाद दिला तर जास्त आशीर्वाद मिळेल. जे देवासमोर थोडेसे झुकतात त्यांना थोडासाच आशीर्वाद मिळतात, जे देवासमोर जास्त झुकतात त्यांना जास्त आशीर्वाद मिळतो. हालेलुया, 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 हालेलुया.
खूप वेळा वाटतं काकाशी माझं बोलणं नाही आहे, जाऊन बोलायला वाटतं. बहिणीशी माझं बोलणं नाही, जाऊन बोलायला वाटतं. मामाशी बोलणं नाही आहे, जाऊन बोलायला वाटतं. पण भीती पण वाटते, ते अपमान करतील, कोणी हसतील, चार चौघात आपला अपमान होईल, मान खाली जाईल. अशा वेळेला या पापी बाईचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. तिने केलेला पश्चाताप, तिने ढाळलेले अश्रू, तिने दाखवलेला नम्रपणा, तिचं हृदय तुटलं होतं, तिला बाकी कोणाची पर्वा नव्हती. तिचं लक्ष येशूकडे होतं. मला त्याच्या इच्छेप्रमाणे केलं पाहिजे, मला त्याची मर्जी संपादन केली पाहिजे. तुम्ही असा विचार केला पाहिजे, माझ्या काकाशी माझं इतकी वर्षे बोलणं नाही आहे, आता मला वाटतं की मी जाऊन त्याच्याकडे क्षमा मागावी, त्यांच्याशी समेट करावा. ते मला ओरडतील तर, ते माझी चेष्टा करतील तर, ते माझा अपमान करतील तर. असा विचार करू नका. तर असा विचार करा, मी जर माझ्या काकाशी समेट करावा, ही जर देवाची इच्छा आहे, तर देवाच्या इच्छेसाठी मी कोणताही अपमान सहन करायला तयार आहे. देवाच्या इच्छेसाठी मी कितीही कमीपणा घ्यायला तयार आहे. देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला कितीही नम्र करायला तयार आहे. आपण बायबलमध्ये दावीद राजाचं उदाहरण वाचतो. जेव्हा दावीद राजा देवाच्या कोशासमोर नाचत होता आणि देवाची स्तुती करत होता, तेव्हा तो असा विचित्र दिसत होता, विचित्र. बायबल म्हणतं की त्याच्याकडे बघून त्याच्या बायकोला त्याचा किळस आला, राग आला. बायकोने त्याची चेष्टा केली, अपमान केला. दावीद राजा होता, पण जेव्हा तो देवासमोर यायचा ना, तेव्हा त्याला कसलं भान राहत नव्हतं की मी राजा आहे, की केवढा मोठा माणूस आहे. त्याला काही भान राहायचं नाही. एकदा तो देवासमोर आला की तो लहान मुलासारखा बनून जायचा. त्याच्या बायकोने चेष्टा केली, इस्रायलचे महाराज आहे तुम्ही, काय अवस्था केली देवासाठी, असे नाचायचं, असं बागडायचं, असं स्वतःला करून घ्यायचं. तेव्हा दाविदाचे शब्द होते, माझ्या देवाची स्तुती करण्यासाठी मी स्वतःला यापेक्षा पण हीन करीन. देवाची स्तुती करण्यासाठी आणि देवाच्या गौरवासाठी, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वतःला याच्यापेक्षा पण तुच्छ करेन. एक राजा जर असं बोलू शकतो, तर आपण काय? आपण कसला मान अपमान बघतोय? मी काकाशी बोलायला गेलो, काकाने माझा अपमान केला तर? असा विचार करा. मी माझ्या काकाशी जाऊन समेट करावा आणि त्यांच्याकडे क्षमा मागावी, ही जर देवाची इच्छा आहे तर मी ते करणार. माझा त्यांनी अपमान करो, मला त्यांनी हाकलून लावो, काही हो, मी माझ्या प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला तुच्छ करेन, स्वतःला नम्र करेन, स्वतःला लीन करेन. कितीही अपमान झाला तरी सहन करेन, पण प्रभूला जे हवं आहे ते करेन. मी माझा विचार करणार नाही, माझा अपमान होईल. हालेलुया, 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 हालेलुया. आपल्या पापांचा पश्चाताप करण्यासाठी आणि दुसऱ्यांबरोबर समेट करण्यासाठी नम्रता घ्यायला मागे येऊ नका. लक्षात घ्या, जेव्हा खरा पश्चाताप होतो त्यावेळेलाच स्वर्गातून आशीर्वादाचे मोठे दरवाजे उघडले जातात. खरा पश्चाताप होतो तेव्हा. काही लोक थोडा 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 पश्चाताप करतात, त्यांना थोडे 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 आशीर्वाद मिळतात. आणि काही लोक मोठा पश्चाताप करतात, देवासमोर पूर्ण नम्र होतात, स्वतःला पूर्ण लीन करतात, कशाचा विचार करत नाही, कुणाची पर्वा करत नाही. किती अपमान हो, कोणी नावं ठेवो, कोणी तुच्छ लेखो, कोणी चेष्टा करो, काही हो, पण ते जगाची पर्वा करत नाही, ते देवाचा विचार करतात. असलीच माणसं देवासमोर खऱ्या अर्थाने नम्र होतात, खरा पश्चाताप करतात, देवाची मर्जी संपादन करतात आणि त्यांना थोडा थोडका नाही तर भर भरून आशीर्वाद मिळतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या जीवनामध्ये खरा पश्चाताप करायला शिका हृदयातून. आपण कोण आहोत? स्वतःला अहंकारी, गर्विष्ठ असं करून ठेवू नका. मन कठीण करून ठेवू नका.
नम्र व्हा. जेव्हा जेव्हा तुमच्याकडून पापं घडतात तेव्हा तेव्हा लहान बालकासारखे देवासमोर येऊन पश्चाताप करा. आणि तुम्ही ज्यांच्या विरुद्ध पापं केलेली आहेत त्यांच्याकडे पण जाऊन क्षमा मागा. जर एका स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध पाप केलं असेल तर तिने क्षमा मागितलीच पाहिजे. तिने हा विचार करायला नको, नवऱ्याला हे कळालं तर काय होईल, तो माझा स्वीकार करणार नाही, तो मला ओरडेल, तो मला मारेल, तो मला घरातून हाकलून देईल. हा विचार नाही करायचा. तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा विचार केला पाहिजे. माझा नवरा माझ्याशी कसाही वागो, पण मी जर त्याच्या विरुद्ध पाप केलं आहे तर मला त्याच्यासमोर हे पाप जाऊन कबूल केलं पाहिजे, कारण ही देवाची इच्छा आहे. एका पुरुषाने जर आपल्या बायकोविरुद्ध पाप केलं त्याने पण तोच विचार केला पाहिजे. मला नम्रपणा घेऊन माझ्या बायकोसमोर पाप कबूल केलं पाहिजे. भले ती माझ्यावर ओरडेल, चिडेल, 4 महिने बोलणार नाही, 2 महिने माझे कपडे धुणार नाही, 2 महिने मला जेवण देणार नाही, काही हो, सगळं मी सहन करेन. पण देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जर तिच्या विरुद्ध अपराध केला आहे तर मी तो कबूल करेन. मुलांनी आई वडिलांसमोर आपली पापं कबूल केली पाहिजेत. या गोष्टी घडल्याच पाहिजेत, तेव्हा जाऊन खरा पश्चाताप होतो. आणि लक्षात घ्या, असे पश्चाताप करणारे देवाचे जीवनामध्ये मोठे आशीर्वाद मिळवतात. थोडा वेळ त्यांना अपमानाला, दुःखाला तोंड द्यावं लागतं. जेव्हा ती बाई त्या घरात आली तेव्हा परुषी काय बोलत होते, बाकीचे लोक काय बोलत होते, थोडा वेळ तिचा अपमान सुरू होता, थोडा वेळ. पण थोड्याच वेळात सगळ्यांसमोर येशूने तिचा सन्मान केला. बाई, शांतीने जा, तुझ्या विश्वासाने तुला तारलं आहे. सगळ्यांसमोर पापक्षमेची घोषणा झाली. या बाईला तिने जीवनात केलेल्या सगळ्या पापांची क्षमा झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण देवासमोर पश्चाताप केलाच पाहिजे. आणि आपण ज्यांच्या विरुद्ध पापं केलेली आहेत त्यांच्या समोर पण आपली पापं कबूल करून आपण त्यांच्याकडून क्षमा मागितली पाहिजे. हा नम्रपणा आपण घेतलाच पाहिजे. जेव्हा आपण असा नम्रपणा घेऊ तेव्हाच आपण देवाची इच्छा खऱ्या अर्थाने पूर्ण करू. आणि जेव्हा आपण देवाची इच्छा पूर्ण करू तेव्हा आपल्याला आशीर्वादाची काहीच उणीव पडणार नाही. देव आपल्याला पावलोपावले आशीर्वाद देईल आणि आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करून, आपल्या प्रार्थनेला उत्तर देऊन आपली हृदय आनंदाने भरून काढेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.